नमस्कार. आज परत एकदा तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवणार आहे आणि तुम्ही आमच्यासोबत राहा फक्त काही सेकंदासाठी. थँक्यू. या चालू कर. हा आमचा माडबन गावचा आणबान शान आमचा हा अरबी समुद्र आणि हा समोर असलेला विजयदुर्ग किल्ला. केलंस. नमस्कार, माझं नाव प्रकाश मांजरेकर. माडबन गावचा मी रहिवासी असून आमच्या गावामध्ये एक कासव संवर्धनाचं काम माझा मित्र नंदलाल श्यामसुंदर गवाणकर उर्फ नंदू गवाणकर यांनी केलेलं आहे. कित्येक वर्ष त्यांच्या वडिलांपासून हे काम चालू आहे आणि त्यांनी इथे जागा केलेली आहे कासव संवर्धन. आणि आज तुम्हाला बघायला येईल पूर्ण इन्फंट नवीन जन्म आलेले कासव ज्या समुद्रामध्ये सोडणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतो. इथे हे बघा, ही 2 पिल्लं आणि ह्यांच्याबरोबर ही छोटी छोटी पिल्लं. आणि हे माझे मित्र नंदलाल गवाणकर. किती सुंदर अशी छोटी छोटी कासवाची पिल्लं आलेली आहे. समुद्री कासव आहे. त्याला काय म्हणतात? ऑलिव्ह रिडले जातीची पिल्लं आहे ती. अच्छा, मग आता हे आपण समुद्रामध्ये सोडणार ना? सोनू, नवीन नवीन पिल्लं आहे. तुला आवडली? काय करणार? डायरेक्ट वाळूवरती सोडून ती आपण समुद्रामध्ये जातील. अच्छा. आणि हे हॅचरी आहे, म्हणजे कंपाऊंड बांधलेलं आहे. हे कंपाऊंड बांधलेले आहे. अंडी सुरक्षित ठेवलेली आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये नंदू गवाणकर म्हणतात की अंडी सुरक्षित ठेवलेली आहे. हॅचरी म्हणजे याचे इथून ते हॅच होतात आणि त्यांना बाहेर काढून समुद्रामध्ये ती सोडली जातात. हे त्यांच्यासाठी एक हॅचरी, पण कुंपण आपण गावच्या भाषेत बोलू शकतो. आणि याच्यामध्ये किती दिवसापासून ठेवलेली आहे ती? नोव्हेंबरपासून ठेवली आपण. अरे वा वा, सुंदरच. हे अतिशय आमच्या माडबन गावचं अतिशय आगळं वेगळं असा हे एक उपक्रम आहे जे नंदलाल गवाणकर यांनी कित्येक वर्षापासून चालू ठेवलेलं आहे आणि त्यांच्या परिवाराने. आणि आता बघूया आपण ही कासवं कशी समुद्रामध्ये सोडली जातात. किती असतील तरी? 24. 2 डझन. किती आहे नर्मल? इकडे बघ, 2 डझन. जवळ मी 125. आज किती सोडली? 125. खरंच येऊन हे बघण्यासारखं आमच्या माडबन गावामध्ये. सकाळी लवकर बाबा मजा करा तुम्ही तुमच्या मोठ्या समुद्रात जा. आणि या अथांग पसरलेल्या अरबी समुद्रामध्ये हे कासवाची छोटी छोटी पिल्लं आता सोडणार आहोत. आणि आमचा समोरच असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विजयदुर्ग किल्ला. हे बघा, हे नंदलाल गवाणकरांची सुकन्या रित्वी आणि अनमोल. हा काढ ना परत. मग ही अंडी कधी घालतात तुला कधी समजतात? हा हा. आणि ते रात्री 2 वाजता 2:30 वाजता येऊन अंडी घालतात. हा, मग तुम्ही कधी येतात? आणि आम्ही पहाटे 3-3:30 वाजल्यापासून सुरुवात करतो फिरायला. अच्छा. 3 वाजता 3:30 वाजता 4 वाजता 5 वाजता कधी येतो. हा. आणि आम्हाला म्हणजे त्याचा माग दिसतो, म्हणजे पायाचे ठसे दिसतात. अच्छा. त्या दिवशी आम्ही जाऊन तिकडची अंडी काढतो. अरे वा. जसा कासवाने खड्डा काढलेला असतो ना, हा, तसाच सेम आतमध्ये कंपाऊंड मध्ये खड्डा काढतो. हे बघा, मुलांना आवड जपण्यासाठी त्यांना आपण हे कशा प्रकारे, हिचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. ठेव राहू दे. चालते ठेवा.
अरे बापरे बापरे. हे बघ तिकडे नको सोड. सोडलं दादा तिने. घे आता व्हिडिओ. वाव, जबरदस्त. तुम्ही बघू शकता इथे हे आपल्या जीवनाच्या पुढच्या वाटचालीच्या दिशेने चाललेले आहेत आणि यांना अजून समुद्र कसा असेल हे माहिती पण नाही आहे. पण ही जसं बोलतात ना, माशाच्या पिल्लांना पोहायला शिकवायला लागत नाही त्याप्रमाणे, परंतु हे कशी समुद्राच्या दिशेने एकदम फास्ट जलद गतीने जात आहेत. सी यू, परत भेटू एकदा आपल्या समुद्रावरती. परत येतात जेव्हा मोठी होतात ना, तेव्हा अंडी घालण्यासाठी ते इथेच येणार. इथेच येणार का? अरे वा वा, हे बिचारं थकलंय, जाईल ना. आडू का लगेच? नाही नाही. आणि बघता तुम्ही समुद्रावरती कशा प्रकारे पिल्लं पोहत आहेत. अरे अरे अरे, काय स्पीडने चाललेत रे. आ हा हा हा. पोचल्यावरती फोन बिन करा रे, ईमेल, व्हॉट्सअप काहीतरी टाका. हा हा. आणि त्यांना जर पाण्यात गेले ना ते, तर त्यांना एक ग्रीप भेटते. अच्छा, पाण्यात पोचल्यावरती काय होते? पाण्यात लगेच ना ग्रीप पकडतात, मग ते पळायला लागतात पाण्यात. अच्छा, काय मेसेज काय आहे त्यांच्यासाठी? काय स्पेशल मेसेज? हॅपी जर्नी. वाव, खरंच आमच्या माडबन गावाचे हे काय बोलतात त्याला, कासव. माडबन गावची कासवं. आणि आमचं हे भाग्यच आहे की त्यांनी